पालघर कॉलेज रोड येथे दिनांक 26 डिसेंबरला दीप एज्युकेशन सोसायटी संचलित अनिल गंगाधर शंखा कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएड येथील विद्यार्थ्यांनी एक सुप्त समुदाय भेट व स्कूल किट वाटप कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला। या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या शैक्षणिक गरजा समजून घेणे व त्यांना आवश्यक शाळेत साहित्य स्कूल किट पुरवणे हा होता। तसेच बीएड विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हेही या कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते। या समुदाय भेटीत बीएडचे 9 विद्यार्थी सोनाली भोईर, रुचिरा चुरी, अनिकेत कोम, दिनेश भोईर, विपुल हडळ, समृद्धी पाटील, अंजली जावळे, आकांक्षा मडवी आणि आकाश वणगा यांनी सहभाग घेतला। या उपक्रमाला शिवानी धुंडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमादरम्यान एकूण 19 विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले। या किटमध्ये कॅडबरी चिप्स, बिस्किट, वह्या, पेन, पेन्सिल आणि रबर यांचा समावेश होता। विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शालेय जीवनाबद्दल व अभ्यासाबद्दल चर्चा करण्यात आली। तसेच नियमित शाळेत जाण्याचे महत्त्व, अभ्यासाची सवय आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले। साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह दिसून आला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली, शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आणि बीएड विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजकार्याचा महत्त्वपूर्ण अनुभव मिळाला। या संपूर्ण उपक्रमासाठी शिवराम भाऊ गावडे यांनी सह्याद्री ग्रुपला 1000 रुपयांची आर्थिक मदत केली। तसेच सुनील दादा यांनी वह्या व बिस्किट स्वरूपात सहकार्य केले। विशेष बाब म्हणजे रुचिरा चुरी उपस्थित नसतानाही त्यांनी मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला। सह्याद्री ग्रुपच्या सर्व बीएड सदस्यांनी प्रामाणिकपणे सामाजिक भान ठेवून कार्यक्रमात सहभाग घेतला। या यशस्वी उपक्रमासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल शिवानी धुंडी यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। सदर समुदाय भेट व स्कूल किट वाटप कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरला। मी दीप कॉलेज माहिती आहे ना, बोईसर सरावलीमध्ये दीप कॉलेज आहे। तर आम्ही आता बीएड करतोय, म्हणजे शिक्षकाचा कोर्स करतोय। तर हे जे सर्व विद्यार्थी आहेत ते त्या कॉलेजचे आहेत आणि आमच्यासोबत शिवानी मॅडम आहेत, ते आमच्या शिक्षिका आहेत, म्हणजे तिथल्या प्रोफेसर आहेत। आणि आम्हाला एक टास्क दिलेला का त्याच्यामध्ये गावामध्ये एखाद्या पाड्यामध्ये जाऊन त्या मुलांना तुमच्या पद्धतीने जेवढी मदत होईल तेवढी तुम्ही मदत करा। आणि त्या पद्धतीने आम्ही हा विचार करून आलो की आम्ही दरवेळेस अगोदर दांडेकर कॉलेजमध्ये होतो आणि इकडनं येत जात असतो आणि इथे मुलांना बघत असतो। दरवेळेस आम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता तिकडे गेलो, तर आता आम्हाला असं विचार आलं की जर आम्हाला हा कधी वेळ मिळाला, आम्ही त्यावेळेस विचार करायचे की इथून जर आम्हाला मदत करायची एखादी संधी मिळाली तर आम्ही इथल्या मुलांना नक्की करू। त्या विचाराने आम्ही ज्यावेळेस आम्हाला असा हा टास्क दिला कॉलेजमधून, तर आम्ही त्यावेळेस विचार केला की पहिल्या इथे ह्या कम्युनिटीमध्ये येऊ आणि किमान आम्ही 10 ते 20 मुलांना मदत पहिल्या करू। तर आमच्या परीने एक संस्था होती, त्या संस्थेने आम्हाला साधारण 19 बॅगा दिल्या। त्याचबरोबर आमचे जे विद्यार्थी आहेत जसं की सोनाली भोईर आहेत, तर हिने वह्या दिल्या। प्रत्येकाने आपापली वेगवेगळी मदत केली, म्हणजे जेवढी होईल तेवढी, शक्य होईल तेवढी, जे की 1000-1200 आणि एक डोनर त्यांनी आम्हाला 1000 रुपये दिले। म्हणजे असे करून आम्हाला वह्या, पुस्तक आणि चॉकलेट, बिस्किट जे साहित्य आहे ते आम्हाला देता येईल मुलांना आणि ते थोडे आनंद होतील आणि शाळेतले किट पण मिळेल, म्हणजे दोन्ही गोष्टी त्याच्यातून मिळतील। आणि थोडा पालकांना पण जर बॅग मिळेल तर वर्षभर नवीन बॅग घ्यायची ही नाही, गरज नाही पडणार, ह्या विचाराने आम्ही आज आलेले आहेत। तर त्यामुळे पालक पण आहे, तर बरं वाटलं की आम्ही येतो आणि तुम्ही एका शब्दामुळे आम्हाला शब्दाने तुम्ही दादा आमचं ऐकलं, त्यामुळे बरं वाटलं। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।